अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 18 ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्ये नमः. जय जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु एकता न धाय माझे मन काक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपावे दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावुनी चरणासी कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्योनी प्रकट जाहले मनोनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थ थोर मनोनी राहिले परियेसा. कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अग्रण्य मनोनी राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराण तर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक सहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णची आसंगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापूर मनिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सान्निधानी आहे ती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जागरणी तया कृष्णा तटाकात. उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थी परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ
अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा. तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपादरू राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णवेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी. सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची. ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्धस्थान अनेके सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा आनिक द्यावया नाही उपमा. दर्शनमात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू. गोप्य होऊन अगोचरू राहिले श्रीगुरू तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात. राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट जाहले जाना. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रीतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्रीगुरू परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक व्रतीने. तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी. तया शेंगा ते राधुनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी. पंचमहायज्ञ खुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्रीगुरू एके दिवसी तया विप्रमंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुशी पूजा करी तो षोडशी. घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा. भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी. तया विप्राचे ग्रहात जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलांचे झाड मूळ श्रीगुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकुनी देती परिबळे गेले आपण संगमासी. विप्र वनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो दैवबळी कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकुनी दिला भूमीवरी. ऐसी परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोपवारी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लिया कारण. पिपीलिकादी स्थूळ जीवन समस्ता आहार पुरवितसे. आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्ताशी. निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी करोनी पोषितो हे सर्व सृष्टी. आपुले आर्जव बरवे ओखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण. आपुले आपणचे भोगणे पुढल्यावरी काय बोल. आपुले दैव असता उणे पुढिल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जव न विचारिशी. ग्रास हरितला म्हणतसी अविद्यासागरी बुडोनी. तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी. नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारिला आमुते. येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी. काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी. काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी. आनंद जाहला बहुवसी घेऊनी गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून ह्या वेला छेदिले निदान लादले आम्हासी.
नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुशी, पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी. प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लादून, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जान, दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय गुरु कृपा, त्यासी कैचे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्चर्य करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैवे उना असेल जो नरू, त्याने आसराव यावया श्री गुरु. तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळी कासी. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लादेल इह परू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्ट ऐश्वर्य नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. पुढील कथामृतसार, ऐका श्रोते एकचित्ते. इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वते पाख्याने, सिद्धनामधारक संवादे. अमरापूर महिमान, द्विजदैन्यहरण नाम. अष्टदशाध्याय संपूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.